उत्तर तालुक्याचे तहसीलदार निलेश पाटील यांच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या वतीनं नायब तहसीलदार यांच्यावर कारवाई झाली असताना सुद्धा एका व्यक्तीनं उत्तर तहसीलदारांना फोन करून मुरुम उपसा चालू आहे याबद्दल माहिती दिली असताना उलट तहसीलदार यांनी त्यांच्यावर कारवाई करायचं सोडून माहिती देणाऱ्याला तुझ्यावर गुन्हे दाखल आहेत, तू सारखा मला फोन करू नको अशी दमदाटी केली आहे. हे कितपत योग्य आहे? आणि उत्तर तहसीलदारांची विभागीय चौकशी तसेच उत्तरचे आमदार विजय देशमुख यांनी हिवाळी अधिवेशनात या विषयाबद्दल प्रश्न तारांकित केला होता. परंतु आज तागायत मूग गिळून गप्प बसलेल्या शासन प्रशासनानं त्यांच्यावर कारवाई केलेली नाहीये. त्यामुळे सामान्य जनतेतून संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. हॅलो साहेब नमस्कार. नमस्ते. समीक्षक बोलाल. बोल ना. अरे मी स्क्रुटिनी मध्ये आहे. तू बोल ना. बोल हा. पटकन. साहेब विषय असा होता, तुम्ही रागाला येऊ नका माझ्यावर. हा हा ते सोरेगाव डोणगावला हा, शंभराबादचं चलन भरली ती हा. काय अर्धा हायवा ती 4-5 ट्रॅक्टर. त्याच्यावरती रिक्सर त्यानं जर हे केलं ना तर उत्खननावरती त्याच्या दंडात्मक कारवाई होणार. कोण ठीक आहे. दंडात्मक कारवाई होणार. तिथे आम्ही पंचनामा करू रिक्सर आणि त्या कारवाई करू त्याच्यावर. कधी करणार? करू ना कारवाई. ठीक आहे. कधी? मी कलेक्टर साहेबांना काल सांगितलं साहेब. अरे तू उठ सुट नको कॉल करू बरं का मला. तुला एक सांगतोय तुझ्यावरती ऑलरेडी गुन्हा दाखल आहे. हा ठीक आहे. हा साहेब हॅलो साहेब तुम्ही अशा दम देत अरे, असेल ऐक, तर ऐक, चुकीचं आहे ऐक. तुमचं हे. एक ऐकून घे. हा आम्ही कारवाई करतोय तिथं मी स्क्रुटिनी मध्ये आहे म्हणून तुला पहिल्यांदा सांगितलंय मी. मग तुमचा सरकार आणि जी तलाठी कुठे कारवाई गेली आहे ती? ना, हा जी कारवाई आहे ते आम्ही करू. हा परत रिपीट कॉल करू नको मला. ठेव. मग ते कारवाई करा पहिला.